पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कृष्णा कारखान्यात भोसले यांची हॅट्रिक। चेअरमनपदी डॉक्टर सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन जे.डी. मोरे। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व 21 जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली होती। त्यानंतर आज पार पडलेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रियेत चेअरमनपदासाठी डॉक्टर सुरेश भोसले यांचा, तर व्हाईस चेअरमनपदासाठी रेठरे हरणाक्ष येथील संचालक जे.डी. मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। त्यामुळे दोघांचीही सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी सौ अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने, संचालक मंडळ, विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना डॉक्टर सुरेश भोसले यांनी सभासदांनी सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले। येत्या 5 वर्षांत अधिकाधिक उसदर देण्यासह सभासदांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कृष्णा कारखान्याला राज्यातील आदर्श आणि पथदर्शी साखर कारखाना बनविण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला। विशेष म्हणजे सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम आता डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे। यासोबतच सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होण्याची ऐतिहासिक हॅट्रिकही त्यांनी साधली आहे। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हाती सोपविण्यात आली आहे, तर जे.डी. मोरे यांच्यावर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आगामी काळात कारखान्याच्या विकासाबरोबरच सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नावाजलेला कारखाना आहे। त्या कारखान्याच्या अध्यक्षपदी निवडून येणं हे मोठं जबाबदारीचं काम आहे आणि ज्या कारखान्याकडे जे कार्यक्षेत्र जवळजवळ 128 गावामध्ये 5 तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि शेतकऱ्याची नेहमी अपेक्षा आपल्या कारखान्याकडनं खूप मोठी असते। सगळ्यांना असं वाटतं की हा कारखाना हा पथदर्शक राहायला पाहिजे, हा सगळ्या महाराष्ट्रासाठी आदर्श राहायला पाहिजे, सगळ्यात जास्त दर दिला पाहिजे आणि सगळ्यात चांगल्या सोयी आपल्या कारखान्याकडनं मिळाव्यात ही लोकांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपल्याला पूर्ण करणं हे मोठं आव्हानात्मक राहणार आहे। गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही लोकांचं समाधान करू शकलो, म्हणून त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला। हाच विश्वास आता दृढ झाला पाहिजे, हा विश्वास कायम राहिला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे। आता आमच्यामध्ये नवीन बरेच संचालक आहेत, उत्साही आहेत। माझी खात्री आहे की आम्ही या सगळ्या आव्हानांना सामोरे जाऊन बऱ्यापैकी लोकांचं समाधान करू शकू जर आम्ही एकत्रित चांगलं काम केलं तर, आणि हाच प्रयत्न पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्याकडनं राहणार आहे। आणि माझी खात्री आहे की सगळ्या लोकांची आम्हाला जशी साथ आहे, जसं त्यांनी या इलेक्शनमध्ये सुद्धा जे मताधिक्य दाखवलेलं आहे हे कृष्णेच्या इतिहासात सुद्धा हे पहिल्यांदाच अशी परिस्थिती तयार झालेली आहे। तेव्हा चांगलं आपण काम करण्याचाच प्रयत्न आम्ही करणार आहोत। आत्ता झालं त्याच्यापेक्षा कसं चांगलं काम होईल हाच प्रयत्न आमच्याकडनं होणार आहे। प्रमुख आव्हान काय आहे? आता प्रमुख आव्हान असं आहे की लोकांची अपेक्षा आहे की FRP वाढली पाहिजे। आता FRP सरकारने वाढवली आणि सगळ्यात चांगला दर मिळावा हीच अपेक्षा असते आणि हेच आव्हान असतं। आणि ह्याच्यासाठी आता पुढचा सीझन कसा असेल, रिकव्हरी किती राहील, साखरेचा दर काय राहील हे आम्हाला आज माहिती नाही। आम्हाला एकच माहिती आहे की FRP वाढली, आपल्याला गेल्या खेपेपेक्षा जास्त दर लोकांना द्यायचा आहे। त्याच्यामुळे हे आव्हान हे कायमस्वरूपी राहणार, आजच आहे असं नाही, दरवर्षी हे आव्हान राहणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं हे आव्हान राहणार।